नमस्कार मित्रांनो, अश्वमेध नर्सिंग ट्युटोरियल्समध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज 16/7/2026 रोजी सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्याकडून NHM कर्मचाऱ्यांकरिता एक आनंदाची बातमी किंवा एक हे जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसचं एक पुढचं पाऊल त्या ठिकाणी टाकलं गेलेलं आहे, पडलेलं आहे. तर ते बघूयात आपण ते नेमकं काय आहे. तर त्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर असेच अपडेट मी तुम्हाला पुढेही देत राहील. त्यासाठी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. तर मित्रांनो, हे जे परिपत्रक आहे, जी सर्क्युलर आहे, याच्यानुसार NHM साठीचं सर्क्युलर आहे. जे कर्मचारी 10 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त सेवा दिलेले आहेत अशा कर्मचाऱ्यांना परमनंटबाबतचं हे ऑर्डर आहे आणि ऑर्डरबाबतचं जे सर्क्युलर आहे, ही जी प्रोसेस आहे ती तात्काळ लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठीचं हे सर्क्युलर आहे. तर बघूया त्याच्यामध्ये काय आहे ते. तर सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्याकडलं हे सर्क्युलर नोटीस आहे. 16/7/2026चं परिपत्रक. यानुसार प्रति आरोग्य सेवा आयुक्त तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई म्हणजे NHM मुंबई यांच्यासाठीचं हे डिपार्टमेंटसाठीचं हे पत्रक आहे. यानुसार विषय कुठला आहे बघूयात. तर राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यातील कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी 10 वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांकरिता अधिसंख्य पदे निर्माण करून आवश्यक खर्चास मान्यता घेण्याचा प्रस्ताव सादर करणे. ठीक आहे. तर यांनी सांगितलेलं आहे की हा विषय काय आहे की तुम्ही तात्काळ लवकरात लवकर होईल तेवढं 1 महिन्याच्या आत या ठिकाणी काय करायचं आहे तुम्हाला की हे जे परिपत्रक आहे त्यानुसार तुम्हाला जे कर्मचारी 10 वर्षापेक्षा जास्त सेवा दिलेल्या आहेत अशा कर्मचाऱ्यांसाठी जो काही निधी लागणार आहे 15,010 पदांसाठीचा, तर तो निधी तुम्ही एक गव्हर्नमेंटकडे सादर करायचा आहे. त्या निधीचं जे काय किती रुपये लागतात, काय लागतात, सगळा जो जमा खर्च आहे तो तुम्ही ते एक प्रस्तावाच्या रूपामध्ये सादर करायचा आहे. तर बघूयात खाली काय दिलेलं आहे. शासन निर्णय समक्रमांक 30/6/2026 म्हणजे 30/6/2026च्या गव्हर्नमेंट GR नुसार जे NHM कर्मचारी आहेत त्यांना परमनंट करण्याची त्या ठिकाणी ठरवलं होतं. तर त्यानुसार त्यांनी सांगितलेलं आहे. तर काही खाली बघूया प्रस्तावनेमध्ये काय लिहिले. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी 10 वर्ष त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांकरिता 15,010 अधिसंख्य पदे निर्माण करून खर्चास मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय दिनांक 30/6/2026 निर्गमित करण्यात आला आहे. सदर निर्णयानुसार GR नुसार तरतुदी विचारात घेऊन आपला स्वयंस्पष्ट प्रस्ताव शासनास 1 महिन्याच्या आत सादर करावा ही विनंती. म्हणजे जे कर्मचारी परमनंट होणार आहेत अशा कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव किंवा अशा कर्मचाऱ्यांसाठी अधिसंख्य पदे जी निर्माण झालेली आहेत त्या अधिसंख्य पदांचे खर्च जो काय येतो आहे तो खर्चाची एक प्रस्ताव तयार करून तो तात्काळ 1 महिन्याच्या आत काय करायचा आहे, सादर करायचा आहे. याकरिता त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजेच हा जो प्रस्ताव आहे तो सादर झाल्याच्या नंतर मित्रांनो, जे कर्मचारी 10 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त सेवा दिली आहेत अशा कर्मचाऱ्यांसाठी या प्रस्तावाचा जर विचार केला तर असं वाटतं आहे की येणाऱ्या दिवाळीपर्यंत म्हणजे साधारणतः 3 ते 4 महिन्यामध्ये तुमची परमनंटच्या ऑर्डर निघण्याची शक्यता आहे. म्हणजे दिवाळी तुमची गोड करण्यासाठी शासन किंवा आपले आरोग्यमंत्री किंवा सार्वजनिक आरोग्य विभाग काय करत आहे, सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. म्हणजेच अगोदर 2024 बरेच दिवसापासून आपण वेटिंगवरती होतो. बऱ्याच गोष्टी आपण बघत होतो. मीटिंग व्हायच्या, अधिवेशनं जायचे, परंतु काय ठोस भूमिका त्या ठिकाणी होत नव्हती. परंतु आता यावेळेस मात्र खूप मनाव घेतलेला आहे आणि ही जी प्रोसेस आहे एकदम फास्ट ट्रॅकवर टाकून लवकरात लवकर डिसिजन देण्याची त्या ठिकाणी गव्हर्नमेंटने ठरवलेलं आहे. त्यामुळं मित्रांनो, ही जी प्रोसेस आहे ती लवकर कंप्लीट होणार आहे. तर अशीच प्रोसेस बाकीचे जे काही डिपार्टमेंट आहेत जसं की आशा वर्कर वगैरे आहेत त्यांचे पण बरेच दिवसापासूनचे प्रॉब्लेम प्रलंबित आहेत. तर अशा बऱ्याच प्रॉब्लेमसाठी संघटनेनं एकत्र येऊन त्या ठिकाणी हालचाली करणं गरजेचं आहे. म्हणजे आशा वर्कर देखील खूप दिवसापासून काम करत आहेत, त्यांचं देखील याच्यामध्ये काही ना काही होणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, हे जो प्रस्ताव आहे हा प्रस्ताव सादर झाल्यानंतर लवकरच पुढची पायरी किंवा पुढची त्या ठिकाणी नोटिफिकेशन येईल अशी खात्री आहे. तुम्ही चॅनलला नवीन असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.